नमस्कार, आप देख रहे हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। जैन मंदिर जमीन विवाद ने महाराष्ट्र की राजनीति में हलचल मचा दी है। शिंदे की शिवसेना के नेता रवींद्र धांगेकर लगातार भाजपा के केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ पर गंभीर आरोप लगा रहे हैं। इस विवाद के चलते गठबंधन में भी अंदरूनी तनाव बढ़ता दिखाई दे रहा है। इसी बीच एक कथित ऑडियो क्लिप सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। बताया जा रहा है कि यह ऑडियो सामाजिक कार्यकर्ता रमेश पाटिल और रवींद्र धांगेकर के बीच की बातचीत का है। इस वायरल क्लिप में रमेश पाटिल धांगेकर की प्रशंसा करते नजर आते हैं। पाटिल कहते हैं, धांगेकर, जो काम आप कर रहे हैं वो चंद्रकांत पाटिल को करना चाहिए था। इसके जवाब में धांगेकर थोड़ा संकोच दिखाते हुए कहते हैं, नहीं, मुझे आपसे डर लगता है, इसलिए जवाब नहीं दे रहा हूँ भाई। इस पर रमेश पाटिल कहते हैं, आई लव यू भाई। वहीं यह ऑडियो असली है या नहीं, इस पर अभी तक कोई आधिकारिक पुष्टि नहीं हुई है। वॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चैनल इस ऑडियो की सत्यता की पुष्टि नहीं करता है। हॅलो दंगेकर साहेब बोलता का सर? हो, साहेब, मी छत्रपती संभाजीनगर मधून रमेश पाटील बोलतोय, सामाजिक कार्यकर्ता. तुम्हाला विनंती आहे, काय बोलू नका मला. अरे नाही लय छोटा आहे, तुमच्या पाया पडतो मी. भाऊ, काय ऐका ना बोलू भाऊ, नका. ऐका ना भाऊ, प्लीज तुम्ही काहीतरी मला शिव्या भाऊ. देत नाही नका. बोलणार भाऊ, ऐका ना भाऊ, शब्द आहे मी माझा. वर्ष वाट बघतोय तुमच्या फोनची, भाऊ, आलाय मला. भाऊ भाऊ ऐका ना भाऊ, मला तुम्ही काय जे बोलू नका एवढं. तुम्ही नाही बिलकुल, तुम्ही जे काम करताय ना, कार्यकर्ता मला तुम्ही नाही काय ऐका ना शिव्या देता भाऊ, म्हणजे. तुम्ही जे काम करताय ना, ऐका ना. नाही, तुम्ही बोलता माझी नाही, तुम्ही जे काम करताय ना भाऊ, ते यांनी चंद्रकांत पाटलांनी केलं पाहिजे, एवढं मला कळतं. नाही, बरं, मला काय, फक्त माझी विनंती, मला गरीबाला काय भाऊ बोलणार. काय ऐका ना, प्लीज काय नाही बोलणार भाऊ, प्लीज. बरं ऐका ना. काय अरे यार भाऊ. उद्योग माझा. भाऊ, विषय असा आहे बरं का, की विषय असा आहे की बघा, ठीक आहे, बघा आज तुमची जात मला माहित नाही, माझी जात माहित नाही. चंद्रकांत पाटील स्वतः जैन धर्मी असून स्वतःच्या मंदिराला वाचू शकत नाही. तो व्यक्ती काय पुण्याला वाचू, मला सांगा बरं. हॅलो. नाही, तुमची मला भीती वाटते म्हणून मी काय तुम्हाला रिप्लाय देत नाही भाऊ, 100% अरे यार भाऊ, ऐका ना. मी म्हणत होता या बाबाचा, मला का अजून फोन येत नाही, काय येत नाही, पण आलाच. अरे भाऊ, बरं भाऊ, ऐका ना, तुम्ही जे करताय काम त्याच्याबद्दल अभिनंदन बरं का तुमचं. थँक्यू. आणि ऐका ना, माझे मोळ पण दुश्मनी कोणीच नाही, पण बरोबर. हे काम यांनी चंद्रकांत दादांनी करायला पाहिजे, एवढं मला माहिती. बरोबर. जो व्यक्ती स्वतःच्या जातीसाठी लढू शकते तो महाराष्ट्रासाठी काय करायला हो. डायरेक्ट जातीसाठी लढतात, समाजासाठी लढतात. आणि तुम्ही पुणेकर म्हणून आणि जाऊ दे, आता काय बोलू, एक सांगू तुम्हाला, सांगा बाबा. तुमच्यामध्ये माझा फार जीव आहे बरं का, आय लव्ह यू भाऊ म्हणून मोठे. थँक्यू सर. हा तुमचा नंबर आहे का, फीड करू का भाऊ मी? अरे कारण भाऊ, फीट पण मला करायला. काय बोलू देऊ नका फोन. अरे भाऊ, बघा, चुकीचं केलं तर बोलू, चुकीचं करत नाही तर काय बोलू. माणूस आहे मी पहिलं लय दिवसापासून ठरलं, या बाबाचा फोन आला तर आपलं त्याची माफी मागून मोकळं व्हायचं. अरे नाही भाऊ, नाही किती घाबरतो तुम्हाला मी. नाही, घाबरायचा विषयच नाही दादा. बघा, तुमचं जे कर्तव्य चांगलं आहे बरं का. मला माहित नाही घोटाळा झाला असं नाही, पण काम कोणाचं आहे ज्या प्रकारे बघा, यांचं काम आहे ना. चंद्रकांत पाटला एकदा तिथून आले, इथून आता इथं सपोर्ट. कोणत्याही पालकमंत्र्याचं शिवाय हे काम होऊ शकत नाही कोणत्या गोष्टी. मी तुमच्या सारखी फिल्म बघत असतो, हा बाबा माझ्या अंगावर कधी येईल नाही, म्हणून मी घाबरतोय. अरे नाही. आलाच तो फोन, पण मला अरे. समजून घ्या आणि नाही, भाऊ. आपले ते क्लिप टाकू नका, एवढं करा. नाही भाऊ, क्लिप तर टाकणारच आहे की 100%. टाकणार आहे का? तेच म्हणतो, मला फक्त प्रतिक्रिया द्या की चंद्रकांत पाटलाचं काम आहे का नाही करायचं. नाही, तुम्ही आपण एक, मी बाबा, तुम्ही छोटा माणूस आहे. भाऊ काय बोललो मी तुम्हाला, मी कोणाला सोडत नाही. माझ्याकडे काहीच नाही, मी पण छोटा आहे, पण माझं एक म्हणणे, हे काम चंद्रकांत पाटील. बरं, विषय असा आहे भाऊ, आहे का नाही, आमच्या इथं एक सचिन झेवेरी म्हणून आहे बरं का, संभाजीनगरचे. बरं. त्यांचं असं म्हणणं आहे की अगर मोहोळ साहेबांना जागा लागत असेल तर संभाजीनगरमध्ये देऊ, फक्त तेवढं मंदिर सोडून घ्या, असं म्हणणं आहे त्यांचं. ते देते बरं, जैन लोक श्रीमंत आहे आमचे संभाजीनगरचे. ते मोहोळ साहेबांना इथे जागा देते 40-50 एकर काय लागत असेल तर ते त्यांना म्हणे याच्यावर लोन काढून घ्या, फक्त ते पुण्याचं तेवढं मंदिर वगैरे जागेत सोडून घ्या. ठीक आहे, भेटू भाऊ एकदा, चहाला कधीतरी. हा? 100%. हा? ओके आणि तुमचं काम एकदम प्रचंड आहे. ओके बस, मला थँक्यू. तुमचा फोन यायची अपेक्षा होती, परमिशन तुमचा फोन आला. ठीक आहे. फक्त मला कुठं घेऊ नका. मी अरे म्हणलं ना, तुमचा मोठा आग्रह भाऊ म्हणून आयलो म्हणून तुम्हाला, हा, हा. मी ते जाल तुम. चला. ओके ठेवू बस, का? ओके. हो, हो.